निघालो आहोत तुळजापूरला. हे बघा रखरखत ऊन आहे. गाडी चालवणारा पण हैराण आहे. आमचा ड्रायव्हर पूर्णपणे वैतागला आहे. गाडी चालवून 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 वैताग आलाय त्याला. हे बघा किती ऊन प्रखर आहे. बघू शकता तुम्ही इकडे इथे काही दिसत नाही. झाडे झुडपे जास्त, शेती वगैरे काही जास्त दिसत नाही. तर काढले वाटतं गहू ज्वारी बाजरी काय असेल काढले. अरे काय असं होतं. आम्ही इथे आतमध्ये आलो आहोत. हे बघा तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे इथे. मावशी परडी घेऊन उभे आहेत. तुम्ही बघू शकता सगळीजण आले आहेत. वयोवृद्ध तसेच लहान लहान बाळांना घेऊन त्यांच्या आया आले. सगळ्या प्रकारची माणसं आलेली आहेत इथे. वयोवृद्ध म्हणा, तरुण म्हणा, छोटी बाळ सगळे आले. सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे इथे प्रचंड गर्दी आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या लाईनी आहेत पण पटापट रांग पुढे जात आहे. देवदर्शनाला काही अडचण येणार नाही असं वाटतं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा तुम्ही बघू शकता लाईन आता पुढे पुढे चाललेली आहे. आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. हे बघा हा बाहेरचा परिसर. आतमध्ये शूटिंग काढायला अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण सगळं बाहेरचा परिसर दाखवत आहोत. मंदिर खूप छान आहे. खूप पुरातन काळातील मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे तुळजापूरचे. इथे बघा अनंत भाविक इथे श्रद्धेने येतात. बघा तुम्ही बघू शकता इथे जबरदस्त बंदोबस्त आहे. तसेच इथे दर्शनाला खूपच गर्दी आहे. इथे आतमध्ये मुखदर्शनाला गर्दी आहे. तुम्ही बघू शकता. बघा इथे आपले परड्या वगैरे ठेवायच्या. इथे भाविक लोक दर्शन घेत आहेत. बघू शकता तुम्ही. सेम अशीच मूर्ती आतमध्ये आहे गाभाऱ्यामध्ये. कोण वाटतं तुम्ही. छान प्रसन्न वाटते आहे आज. कुठून जायचं. आम्ही घरी जायला निघालो आहोत. बाहेरचा परिसर बघा. इथे लाडू मिळतात. देवीचा प्रसाद म्हणून लाडू पण आहेत इथे. इथे शेजारीच आहे. हे बघा आतल्या गाभाऱ्यातील दर्शन. बघा तुम्ही स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याच प्रकारे आहे. इथे लाडूसाठी गर्दी आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही लाडू घेऊन दर्शन घेऊन नुकतंच आम्ही बाहेर आलो आहे. खूप तहान लागलेली आहे. आता रस घेत आहोत आम्ही. चपला टाके. अरे इकडे टाक चप्पल. ते इकडे फेक ना.
इथे भक्त निवास भरपूर आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, भरपूर भक्त निवास आहे. इथं भक्तांची चांगली सुविधा होते. आपल्या देवीच्या मंदिराच्या आसपासच आहे, त्यामुळे छान दर्शन होते, सगळ्या गोष्टी होत होते. तुम्ही बघू शकता, खूप छान परिसर आहे हा. आता आम्ही परतीच्या प्रवासावर आहोत, आता निघालोच आहोत. हे पण एक भक्त निवास आहे. इथे स्नानाची सुविधा आहे, तुम्ही बघू शकता. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह आहे इथे आतमध्ये आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासावर आहोत. आम्ही निघालो आहोत तुळजापूरवरून रिटर्न जायला. तिकडे जायचं. आत्ता जेवणासाठी आम्ही इथे आलो हॉटेल सुग्रणमध्ये. कारण संध्याकाळी आम्हाला उशीर होणार आहे, तोपर्यंत सगळं बंद होणार आहे, त्यामुळे आम्ही इथे जेवण करायला थांबलो आहोत. हा बघा आजूबाजूचा परिसर छान आहे. इथे गर्दी पण प्रचंड आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपले नवीन व्हिडिओ बघा. धन्यवाद.